जोडले गेलेले आहेत परांजपे सर। या यानाबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकाल, कारण हे यान अतिशय महत्त्वाचं आहे। अंतराळातून या 4 शास्त्रज्ञांना वैज्ञानिकांना घेऊन हे यान सुखरूपपणे पृथ्वीवर दाखल झालंय। बघा असं आहे की हे ड्रॅगॉन यान जे आहे की ज्या यानामध्ये बसून हे 4 जण परतले, तर हे जे आहे ते पूर्णपणे स्वयंचलित आहे, जे ऑटोनॉमस यान आहे हे। आणि त्यांना जेव्हा हे काल त्यांनी या यानामध्ये प्रवेश केला आणि जेव्हा त्यांचे दरवाजे वगैरे बंद झाले, त्याच्यानंतर पूर्णपणे हे यान जे आहे ते त्यांनी पूर्ण आपल्या प्रवासाचा ताबा घेतला आणि त्यांना कुठल्याही पद्धतीने मानवाची त्याच्यामध्ये गरज लागली नाही। मानवात म्हणजे कुठल्याही ॲस्ट्रॉनॉटची त्याच्यासाठी अंतराळवीरांची त्याच्या कामाची गरज लागली नाही, तर ते नुसते बसून होते। खरं तर जेव्हा ते यानामध्ये प्रवेश त्यांनी केला तेव्हा त्यांनी आपले स्पेस सूट वगैरे घातले होते, पण नंतर पुढे 18 तासाचा प्रवास असल्यामुळे मग काही काळ त्यांनी आपले स्पेस सूट काढून ठेवले आणि मग परत त्यांना जेव्हा डीबर्निंगच्या आधी ऑर्बिटिंगच्या आधी त्यांनी परत आपले स्पेस सूट घातले आणि हे यान जे आहे ते पूर्णपणे त्याची दिशा निश्चित केलेली होती। आणि त्याचबरोबर दिशेने आता आपण टीव्हीच्या मॉनिटरवरती पण बघतोय की त्याच पद्धतीने ते यानाचा प्रवास झाला आणि बरोबर ज्या ठिकाणी त्यांनी उतरायला हवं होतं ते उतरले। पण इथे सांगताना मला आणखीन एक गंमत म्हणून सांगावीशी वाटते की इथे लोकांनी जे तिथे समुद्र किनाऱ्यावरती होते तर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही अजिबात ह्या ठिकाणी जाऊ नका, कारण तिथे टोटल अंधार आहे, अजून सूर्योदय होण्यास बराच अवकाश आहे तिथे, तर तुम्ही तिथे जाऊ नका, कारण त्यामुळे यानाला आणि तुम्हाला सुद्धा इजा होऊ शकेल। आणि आपण बघतोय की खूप फ्लड लाईट्स मध्ये आता ते यान पाण्यामध्ये तरंगतंय आणि पाण्यामध्ये तरंगताना आता ही लोक तिथे जातील, त्याचे कपाळ दरवाजे जे उघडण्यात येतील, ह्यांना बाहेर काढण्यात येईल आधी आणि मग मोठ्या बोटीवरनं त्यांना पुढे त्यांचा प्रवास सुरू होईल। पण ह्या यानाबद्दल सांगायचं तर की ह्या यानामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत। या यानाचा जर समजा आपण प्रवासही बघितला तर त्यांनी आतापर्यंत अनेक मोहिमा अशा केलेल्या आहेत या यानाने आणि ह्याच्यामध्ये 6 आता हे 4 आहेत, पण 6 अंतराळवीर सुद्धा ह्याच्यातनं जाऊ शकतात अशी ही व्यवस्था आहे। आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं हे पूर्णपणे स्वयंचलित आहे, त्याला कुठल्याही मानवाची गरज लागणार नाहीये। त्यांची जी कक्षा आहे ती आखून दिलेली आहे, पण फक्त मॉनिटरिंग स्टेशनवरती म्हणजे त्यांच्या कंट्रोल स्टेशनवरनं त्याचा प्रवास बरोबर होतोय का नाही ते आपण बघत होतो। आणि जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा यानाने आपले जे बर्न्स आहेत म्हणजे जेट्स आहेत ते चालू करून आपली दिशा क्षणाक्षणाला त्यांनी ती दिशा अगदी अचूक बरोबर ठेवून अशा यशस्वीपणे ते आता समुद्रात उतरलेले आहेत। परांजपे सर, माझा हाच प्रश्न आहे की हे अंतराळ यान म्हणजे अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतण्याचा हा प्रवास किती जोखमीचा, त्याचबरोबर किती प्रकारामध्ये हा मोडलेला असतो, कारण ही सोपी मोहीम नसते। म्हणजे उड्डाण आपण अनेकदा पाहिलेलं आहे, मात्र अशा प्रकारे हे यान पृथ्वीवर परतताना त्यातली नेमकी जोखीम काय असते आणि आता या यानामधून हे सर्व वैज्ञानिक बाहेर पडतील त्यानंतरचा त्यांच्यावरील उपचार किंवा इतर प्रक्रिया ही नेमकी कशी असते? बघा असं आहे की यान एकदा ह्याच्यातनं ते यानात बसले की त्याला ते अम्बिलिकल कॉर्ड म्हणतात की म्हणजे नाळ जी आहे तर ती तोडण्यात आल्यानंतर मग यान संपूर्णपणे स्वतंत्र होतं। आता ते स्वतंत्र झाल्यानंतर सुरुवातीचे काही मिनिटं यानाची कक्षा आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची कक्षा समान असते आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू ते एकमेकांपासून दूर जाऊ लागतात। मग यानाची कक्षा जी आहे ती थोडीशी बदलून अंतराळ स्थानकाच्या कक्षेपेक्षा ती वेगळी करण्यात येते आणि त्यांचा जरी प्रवास एकाच दिशेने असला तरी दोघांमध्ये अंतर पडत जातं आणि ते अंतर पडत गेल्यानंतर मग जवळजवळ 17-18 तासांनी अशी स्थिती निर्माण होते की आता आपल्याला त्याला पृथ्वीवरती आणायचं आहे। तर अशा वेळेस त्याला जे डी ऑर्बिट बर्न म्हणतात, म्हणजे आपल्या कक्षेमधनं आता आपली ही कक्षा सोडून पृथ्वीच्या दिशेने जायचं आहे तर ते डी ऑर्बिट बर्न होतं। तेव्हाही हे जवळजवळ आकाशातच असतं, जवळ म्हणजे किती सुमारे 400 किलोमीटर उंचीवरती ते असतं
मग त्याच्यानंतर मात्र त्यांची उंची कमी कमी होत जाते आणि मग एक क्षण असा येतो की जेव्हा हे यान जे आहे त्याची दिशा बदलतात आणि मग त्याच्यामध्ये उष्णता अवरोधक जे टाईल्स लावलेले असतात ते त्यामुळे ते ह्याच्यासाठी लावले असतात की यान प्रचंड वेगाने पृथ्वीच्या वातावरणात आल्यामुळे तापमान खूप वाढतं आणि त्याच्यामध्ये ते नष्ट होऊ शकतं, जे आपण कल्पना चावलाच्या ऍक्सिडेंटमध्ये बघितलं. तर ते होऊ नये म्हणून यानाला प्रोटेक्ट करण्यात येतं आणि मग एक 6 मिनिटाचा असा एक विचित्र काळ येतो की ज्याला ते सायलेंट झोन म्हणजे म्हणतात की ज्या वेळ ब्लॅकआउट झोन म्हणतात की ह्या ब्लॅकआउटमध्ये तुम्हाला 6 मिनिटं कुठलंही कम्युनिकेशन करता येत नाही, यानातनं येत नाही किंवा पृथ्वीचं सिग्नल त्यांना पोहोचत नाही. पण ही 6 मिनिटाचे झाल्यानंतर म्हणजे तिथे प्लाझ्मा तयार होतो आणि त्याच्यातनं बाहेर पडल्यावरती मात्र कम्युनिकेशन सुरू होतं आणि तेच मी मगाशी म्हटलं की जेव्हा ते कम्युनिकेशन परत सुरू झालं तेव्हा सुटकेचा श्वास सगळ्यांनी घेतला आणि मग उरलेला प्रवास मात्र मग पॅराशूट उघडण्यात येतात, आधी 2 मग त्याच्यानंतर मेन पॅराशूट 4 असे करून मग ते पृथ्वीवर येतात. नक्कीच परांजपे सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. तर भारत आजही सगळ्यात सुंदर वाटतो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, असं व्हिडिओ मेसेजमध्ये शुभांशु शुक्ला यांनी म्हटलेलं होतं.